या ठिकाणी या पालघर जिल्ह्यामध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये या ठिकाणी राबवलं गेलेलं आहे। आणि म्हणून खऱ्या अर्थाने नगरविकास विभागाच्या माध्यमातून असेल, गृहनिर्माण योजनेअंतर्गत असेल किंवा त्या ठिकाणी नगरविकासच्या विभागाच्या माध्यमातून क्लस्टर योजना असेल, त्याचप्रमाणे या ठिकाणी आवास योजना असेल, मानधन व वेतनवाढ इत्यादी संदर्भामध्ये त्यांनी या ठिकाणी राज्य सरकारने खूप चांगल्या प्रकारे निर्णय घेतलेला आहे। सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणी पायाभूत सुविधेच्या बाबतीमध्ये समृद्धी महामार्ग असेल, मुंबई बडोदा हायवे असेल किंवा या ठिकाणी आपला त्र्यंबकेश्वर पासून तर जवाहर मार्गे विक्रमगड आणि विक्रमगड मागे पालघर पर्यंत या ठिकाणी जो चौपदरी रस्ता जो आहे, हा चौपदरी रस्ता या ठिकाणी या सरकारच्या या ठिकाणी तो विचाराधीन आहे। त्र्यंबकेश्वर पासून जवाहर आणि विक्रमगड आणि पालघर या ठिकाणी हा चौपदरी रस्ता झाल्यानंतर इथल्या लोकांना नाशिक आणि शिर्डीला जायला त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे त्याचा फायदा होणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणी पालघरमध्ये या आपला मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी एअरपोर्टच्या संदर्भामध्ये एअरपोर्ट व्हावं म्हणून आपण त्या ठिकाणी मागणी केली होती आणि लवकरच पालघर जिल्ह्यामध्ये सुद्धा या ठिकाणी एअरपोर्ट म्हणजे होईल। सगळ्यात महत्त्वाचं या पालघर जिल्ह्यामध्ये आपल्याला जवाहर मोखाडा विक्रमगड आणि तलासरीच्या काही भागांमध्ये त्या ठिकाणी कुपोषणाचं प्रमाण जो आहे हे हळूहळू जरी कमी होत असलं तरी सुद्धा कुपोषणाचं प्रमाण या आपल्याला समूळ नष्ट करायचं असेल तर त्या ठिकाणी आरोग्याच्या बाबतीमध्ये मी त्या ठिकाणी खासदार असताना 2019 मध्ये मी त्या ठिकाणी जाणीवपूर्वक त्या ठिकाणी मी लक्ष दिलं आणि मला सांगताना अभिमान वाटतं की राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब आणि त्याचप्रमाणे केंद्रीय आरोग्य मंत्री या आरोग्य मंत्र्यांनी या ठिकाणी सकारात्मक भूमिका घेऊन पालघर येथे आपल्याला नंडोरा माहिती आहे ना, नंडोरा माहिती आहे की नाही आपल्याला? नंडोराला या ठिकाणी एक मोठा समजा एखादा आघात झाला, मोठा ॲक्सिडेंट जर झाला तर एखाद्याला अटॅक आला किंवा त्या ठिकाणी एखादा मोटरसायकलवरून खाली पडला तर गुजरात आणि मुंबई शिवाय दुसरा पर्याय नाही। आणि म्हणून खऱ्या अर्थाने मित्रांनो या ठिकाणी एक त्या पालघर या ठिकाणी 285 कोटी रुपये खर्च करून नंडोरा येथे 200 बेडचं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आपण या ठिकाणी करतो आहोत। आणि खऱ्या अर्थाने हे 200 बेडचं हॉस्पिटल झाल्यानंतर त्या ठिकाणी रुग्णाला लागणाऱ्या ज्या आधुनिक सोयी आहेत त्या आधुनिक सोयी म्हणजे त्या ठिकाणी एमआरआय म्हणजे आपण साध्या भाषेमध्ये त्याचं एमआरआयच्या स्कॅनिंगसाठी एमआरआयची मशीन असेल, सिटी स्कॅनची मशीन त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे, डायलिसिस त्या ठिकाणी त्या डायलिसिसच्या मशीनच्या त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे। त्याचप्रमाणे सोनोग्राफी जी आहे ह्या सोनोग्राफीच्या मशीन त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे। आज त्या ठिकाणी आपण हॉस्पिटल काढून तेवढं थांबलेलो नाही, आपण त्याबरोबर या जिल्ह्याला प्रत्येक जिल्ह्याला एक मेडिकल कॉलेज याप्रमाणे पालघर जिल्ह्याची सुद्धा त्या ठिकाणी केंद्रीय मंत्र्यांचा मी धन्यवाद देईन, त्यांनी पालघर जिल्हा या ठिकाणी मेडिकल कॉलेजला सुद्धा मान्यता दिलेली आहे। दुसरा मेडिकल कॉलेजला त्या ठिकाणी संलग्न असलेले ANM, GNM त्याचप्रमाणे BSc नर्सिंग कॉलेज या तिन्ही कोर्सेसला कारण पालघर जिल्ह्यामध्ये आज गरज आहे, कारण केरळामध्ये सगळ्यात जास्त नर्सेसची संख्या जास्त आहे आणि केरळामध्ये नर्सेसची संख्या जास्त असल्यामुळे आज संपूर्ण जगामध्ये सगळ्यात जास्त नर्सेस जे असतील त्या केरळामधनं परदेशामध्ये नव्हे तर या संपूर्ण महाराष्ट्र असेल संपूर्ण भारतामध्ये त्यांची संख्या जास्त आहे। आणि म्हणून या आदिवासी जिल्ह्यामध्ये या ठिकाणी नर्सिंगच्या कोर्सेससाठी उपलब्ध व्हावं आणि म्हणून त्या ठिकाणी नर्सिंग कॉलेज असेल, ANM असेल, GNM असेल, BSc नर्सिंग कॉलेज आपण त्या ठिकाणी काढलेला आणि अशाच पद्धतीने
जव्हार, मोखाडा आणि विक्रमगड, त्याचप्रमाणे तलासरी या भागामध्ये त्या ठिकाणी कुपोषणचे जे प्रमाण आहे हे मोठ्या संख्येने त्या ठिकाणी होत असल्यामुळे त्या तिथल्या बांधवांना सुद्धा एक आरोग्याच्या दृष्टीने त्यांना त्या ठिकाणी सुविधा मिळणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि म्हणून मित्रांनो, मला सांगताना अभिमान वाटतो की जव्हार येथे सुद्धा मागील 4 वर्षापासून आपण त्या ठिकाणी प्रयत्न करत होतो आणि त्या ठिकाणी सुद्धा 200 बेडचे हॉस्पिटल त्याला मान्यता मिळालेली आहे. त्याला 95 कोटी रुपये 2 वर्षापूर्वी निधी उपलब्ध होता, परंतु जागे अभावी ते प्रलंबित होतं. त्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी आता 13 एकर जागा या ठिकाणी राज्याचे बांधकाम मंत्री, कारण ती PWDची जागा होती, राज्याचे बांधकाम मंत्री आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब यांना मी मनापासून धन्यवाद देईन की ती PWDची जागा होती. 13 एकर जागा त्यांनी त्या ठिकाणी आपल्या सरकारकडे वर्ग केलेली आहे, म्हणजे आपला आरोग्य विभागाकडे वर्ग केलेली आहे. जनरली ज्या विभागाची जमीन असते त्या विभागाचे मंत्री सहजासहजी जागा देत नाही, परंतु त्यांनी या ठिकाणी सार्वजनिक प्रश्न असल्यामुळे 13 एकर जागा त्यांनी या आरोग्य विभागाकडे वर्ग केले आहे. आणि त्यांच्या सुद्धा आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवून रवींद्र चव्हाण साहेबांचे सुद्धा त्यांना धन्यवाद दिला पाहिजे. आणि मित्रांनो, या ठिकाणी विरोधकांकडनं त्या ठिकाणी प्रचार केला जातो आहे की गावी साहेब अनेक पक्ष बदलत आहेत, परंतु मित्रांनो, मी या ठिकाणी अत्यंत प्रामाणिकपणे आणि जाणीवपूर्वक या ठिकाणी सांगू इच्छितो, मी कधीही पक्ष बदललेला नाही. या ठिकाणी का मी त्याचे तुम्हाला स्पष्टीकरण देतो. गावी साहेबांनी कधीही पक्ष बदलला नाही. मी 2018 मध्ये ज्यावेळेस स्वर्गीय चिंतामण वनगा त्यांचं निधन झालं आणि त्यांचं निधन झाल्यानंतर या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि गिरीश महाजन साहेब यांनी त्या ठिकाणी खूप, आणि इथे भरत राजपूत या ठिकाणी जिल्हाध्यक्ष म्हणून उपस्थित आहेत. भरत भाई, तुम्ही खूप मला फोर्स केला होता, बरोबर ना? आणि मला फोर्स केला होता आणि माझी इच्छा नव्हती, पण तरी तुला त्यांनी सांगितलं की गावी साहेब तुम्ही BJPत आलं पाहिजे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी वरिष्ठांच्या विनंतीला मान देऊन त्या ठिकाणी मी प्रवेश केला. त्यानंतर 2019ला त्या ठिकाणी 2019ला उद्धव साहेबांनी श्रीनिवास वनगांसाठी ही लोकसभेसाठी जागा त्यांनी फोर्सफुली त्या ठिकाणी मागून घेतली. मी त्यांना त्यावेळेस सुद्धा समोर आमचे बहुजन विकास आघाडीचे उमेदवार होते आणि त्या ठिकाणी त्यांच्या पुढे या ठिकाणी आपल्या उमेदवाराचा टिकाव लागणार नाही अशा प्रकारे मला सांगण्यात आलं. आणि म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब, उद्धव साहेब आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह साहेबांनी विनंती केली की तुम्हाला या ठिकाणी या उमेदवारी करावी लागेल. त्यांना मी हात जोडून त्यांना विनंती केली की मला आता या ठिकाणी पक्ष बदलायचा नाही, माझी मुळापासून माझी इच्छा नाही. परंतु त्यांनी सांगितलं की गावी साहेब आपको लढना पडेगा. आणि म्हणून त्यांनी सांगितल्यानंतर मीही विचार केला की जर वरिष्ठांचा जो आदेश आहे तो आदेश त्या ठिकाणी आपण पाळला पाहिजे. जर समजा त्या ठिकाणी परिस्थितीनुसार जर समजा आपण निर्णय घेतला नाही तर या ठिकाणी राजकीय दृष्ट्या या ठिकाणी आपलं त्या ठिकाणी मोठं नुकसान होईल. आणि म्हणून त्या ठिकाणी एक विचार करून खऱ्या अर्थाने या ठिकाणी मी त्यावेळेस शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर शिवसेनेचे 2 भाग झाले, एक उद्धव साहेबांचा गट आणि दुसरा शिंदे साहेबांचा गट. परंतु या ठिकाणी शिंदे साहेबांनी 2019च्या निवडणुकीमध्ये त्यांनी ज्या पद्धतीने मला सगळ्या पद्धतीने त्यांनी त्या ठिकाणी मला मदत केली. आणि शेवटी जो कोणी आपल्याला मदत करतो आपण त्याच्या पाठीशी त्या ठिकाणी आपण उभं राहायला पाहिजे. आणि म्हणून तो विचार करून या ठिकाणी मी तो प्रवेश केला. आणि खऱ्या अर्थाने म्हणजे माझी इच्छा नसताना सुद्धा त्या ठिकाणी मला ते बोलवलं गेलं. मी या ठिकाणी या बाबतीमध्ये मी माझ्या स्वतःला या ठिकाणी म्हणजे या ठिकाणी मला स्वतःला म्हणजे अभिमान वाटतो की जर समजा मी 22 वर्षामध्ये या ठिकाणी सगळ्यात जी लोकोपयोगी कामं केली, सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणी आपण पालघर जिल्ह्याची
या ठिकाणी निर्मिती केली। कारण मला कल्पना आहे, मी जेव्हा राज्यमंत्री होतो तेव्हा राज्यमंत्री असताना गणेश नाईक साहेब पालकमंत्री होते, मी सहपालकमंत्री होतो। या ठिकाणी आनंदभाई ठाकूर साहेब बसलेले आहेत। भाई आपण तुम्ही स्वतः साक्षी आहात, तुम्ही सुद्धा आपलं बऱ्याचदा नेहमी चर्चा व्हायची की या ठिकाणी जो डीपीडीसीचा जो निधी आहे, जिल्हा नियोजनचा जो निधी आहे, तो जवळजवळ 80% निधी 75% निधी हा महानगरपालिका क्षेत्रामध्ये शहरी भागाला त्या ठिकाणी दिला जात होता आणि फक्त 25% निधी हा ग्रामीण भागासाठी वापरला जात होता। आणि म्हणून हे बघत असताना त्या ठिकाणी माझ्यासारख्या एक सामान्य कार्यकर्त्याला, एक राज्यमंत्री म्हणून मला वाटायचं की या ठिकाणी जर ठाणे जिल्ह्याचं जर विभाजन झालं नाही तर या ठिकाणी या सर्वसामान्य जनतेचा विकास आपण करू शकणार नाही। कारण इथले रस्ते असेल, पाणी असेल, त्याचप्रमाणे गटारच्या संदर्भातला असेल किंवा या भागातला धरणग्रस्ताच्या संदर्भातला प्रश्न असेल, या भागातल्या वन हक्क पट्ट्याच्या संदर्भातला आदिवासींचा प्रश्न असेल, या भागातल्या मच्छीमार बांधवांचे प्रश्न असेल, या भागातले आगरी आणि कुणबी समाज जो आहे या नैसर्गिक संपत्तीवरती अवलंबून असलेला दगड, ईट, वीट, माती, रेती यावरती अवलंबून असलेला हा आगरी आणि कुणबी समाज जो आहे या समाजाचा या ठिकाणी आमचा भंडारी समाज असेल, आपला इथला शेतकरी सदान वाडवड समाज असेल, बागायतदार वाडवड समाज असेल किंवा या ठिकाणी भंडारी असेल किंवा फुदगी समाज असेल किंवा मच्छीमार समाज असेल, दलित असेल, आदिवासी असतील किंवा मुस्लिम असेल, ख्रिश्चन असेल, आणि म्हणून यांचा विकास करायचा असेल तर खऱ्या अर्थाने या जिल्ह्याचं विभाजन झालं पाहिजे। आणि म्हणून या ठिकाणी या संदर्भामध्ये या ठिकाणी पत्रकार बंधू सुद्धा बसलेले आहेत। त्यांनी अनेक पत्रकार बंधूंनी आणि पालघरमधल्या स्वयंसेवी संघटनांनी या ठिकाणी खऱ्या अर्थाने पालघर जिल्ह्याची निर्मिती व्हावी त्यांनी सुद्धा लढा दिलेला आहे। मी एकटा त्याचं श्रेय घेत नाही, परंतु या ठिकाणी हे करत असताना त्या ठिकाणी प्रशासकीय यंत्रणेच्या माध्यमातून आपली बाजू मांडणारा म्हणून त्या ठिकाणी मी राज्यमंत्री होतो आणि मी प्रत्येक कॅबिनेटला किमान 16 कॅबिनेटमध्ये या ठिकाणी मी प्रश्न उपस्थित केला आणि मला सांगताना अभिमान वाटलं। शेवटी त्यावेळेचे तत्कालीन मुख्यमंत्री म्हणजे पृथ्वीराज चव्हाण साहेबांना त्यांनाही धन्यवाद दिले पाहिजे आणि त्यांनी माझ्या म्हणण्याला दुजोरा देऊन मान देऊन या ठिकाणी आज पालघर जिल्ह्याची या ठिकाणी निर्मिती झालेली आहे। आज जर हा पालघर जिल्ह्याची निर्मिती झाली नसती तर कदाचित आज जिल्हा नियोजनच्या माध्यमातून जो आपला जनसुविधा योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी स्मशानभूमी असेल, शौचालय असेल, गटाराच्या संदर्भातलं असेल, त्या ठिकाणी आपलं समाज मंदिर असेल, त्या ठिकाणी रस्ते असतील, पाण्याच्या योजनेच्या संदर्भात असेल, आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी त्या सुविधा या ठिकाणी त्यांना मिळाल्या नसत्या। आणि म्हणून या पालघर जिल्ह्याला स्वतंत्र जिल्हा नियोजनची योजना असल्यामुळे आज हा जिल्हा हळूहळू प्रगतीकडे या ठिकाणी वळतो आहे। आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी मला सांगताना अभिमान वाटतो, पालघर नव्हे, महाराष्ट्र नव्हे, संपूर्ण भारतामध्ये नव्हे, एवढं या ठिकाणी सिडकोच्या माध्यमातून या ठिकाणी पालघरमध्ये जिल्हाधिकाऱ्याचे कार्यालय, एसपीचे कार्यालय, सीओचं कार्यालय या ठिकाणी आपण या एका संकुलामध्ये अत्यंत आधुनिक अशा प्रकारचे इमारती आपण या ठिकाणी बांधलेल्या आहेत। आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी डीपीडीसीच्या माध्यमातून अनेक चांगले छोटे मोठे उपक्रम आहेत, ते उपक्रम या ठिकाणी आपण राबवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करत आहोत। यानंतर मी आपल्याला सांगू इच्छितो, जे समोरचा जे उमेदवार आहे, जे आता निवडणूक या ठिकाणी लढवत आहेत, मी माझ्या नेहमी भाषणामध्ये मी कोणावरती फारसं टीका करत नाही, परंतु माझ्या 22 वर्षाच्या कालावधीमध्ये माझ्या सार्वजनिक जीवनामध्ये माझ्याकडे मी आमदार होतो, खासदार होतो, मंत्री होतो, पण कधीही याला जेलमध्ये टाका, याला जेलमधून बाहेर काढा,
याला जेलमध्ये याला सोडवा आणि त्याला टाका असं वाईट कृत्य मी कधीही केलेलं नाही। मी आतापर्यंत या ठिकाणी कसा समझोता कसा पद्धतीने करता येईल आणि समझोताच्या माध्यमातून या ठिकाणी जनतेचे प्रश्न कशा पद्धतीने सोडवता येईल, या ठिकाणी मतभेद जरूर असले पाहिजे पण मनभेद असता कामा नये। आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी मी आपल्याला मुद्दाम या ठिकाणी मी सांगू इच्छितो, माझ्या सार्वजनिक जीवनामध्ये मी जातीच्या पलीकडे जाऊन या ठिकाणी काम करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे। मी समाजाच्या पलीकडे जाण्याचा त्या ठिकाणी काम केलेला आहे। मी पक्षाच्या पलीकडे जाऊन त्या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे। हा मात्र ज्या पक्षात आहे, ज्या सहयोगी पक्ष आहे त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी त्यांना प्राधान्य देणं, त्यांना त्या ठिकाणी त्यांना मदत करणं हे माझं पहिली प्राथमिकता असेल। पण विरोधी पक्षाचा एखादा उमेदवार एखादा कार्यकर्ता एखादा अडचणीत असेल आणि त्याला मदतीची जर समजा गरज असेल तर 100% मी सुद्धा त्याच्या पाठीशी राहीनच। आणि मित्रांनो या ठिकाणी आज मी आपल्याला मुद्दाम सांगू इच्छितो की या ठिकाणी मंत्री आणि आमदार असताना आज सांगताना अभिमान मला वाटतो की राज्याचे मुख्यमंत्र्यांना मी मनापासून धन्यवाद देईन। MMRDच्या माध्यमातून विरार आणि आपला विरारचं मारंबाडपाडा मुख्यमंत्री आता 5 मिनिटांमध्ये या ठिकाणी पोहोचत आहे, त्यांचं लँडिंग झालेलं आहे। म्हणजे कृपा करून सगळ्यांनी सरळ शांत बसून घ्या। 5 ते 10 मिनिटांमध्ये या ठिकाणी आपल्या सभेच्या ठिकाणी येतील। आता लँडिंग झालेलं आहे। या ठिकाणी मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो की मारंबडपाडा ते कांद्रेभरे या ठिकाणी MMRDच्या माध्यमातून मागील 2 वर्षापासून या ठिकाणी मी प्रयत्न करत होतो आणि जवळजवळ खाडीवरचा वैतरणा खाडीवरचा जरा बसून घ्या, जरा आलेले येते 5 ते 10 मिनिटात पोहोचतायत, लँडिंग झालेलं आहे। तर त्या वैतरणा नदीवरती त्या वैतरणच्या नदीवरती 5 किलोमीटरचा जो ब्रिज आहे, जरा बसून घ्या, जरा प्लीज बसून घ्या, महिलांनी बसून घ्या जरा। 5 किलोमीटरचा जो ब्रिज आहे त्याला जवळजवळ 850 कोटी रुपये त्या ठिकाणी MMRDच्या माध्यमातून त्या ठिकाणी निधी प्राप्त झालेली आहे, त्याची वर्क ऑर्डर झालेली आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणी आपला 7 पाटी ते मुरबा ह्या खाडीवरती सुद्धा, कारण मुरबावासियांना किंवा मुरबाच्या आजूबाजूला सिरगाव असेल किंवा केळवा आपला माहीम असेल, आपलं त्याचप्रमाणे वडराई असेल, त्यांना पालघरला वडसा घालून त्या ठिकाणी बोईसरच्या MIDC मध्ये त्या ठिकाणी जावं लागतंय। परंतु भविष्य काळामध्ये या ठिकाणी काही वर्षामध्ये या ठिकाणी इलेक्शन नंतर ती वर्क ऑर्डर सुद्धा ती म्हणजे अगोदर ऑलरेडी वर्क ऑर्डर निघालेली आहे आणि त्या ठिकाणी 7 पाटी ते मुरबा हा 1.5 किलोमीटरचा जो ब्रिज आहे आणि दुसरा खारेकुरण ते गायतरा हा जो ब्रिज आहे याला सुद्धा तो असा एक वळसा घालून एक दुसरा ब्रिज या ठिकाणी होतो आहे आणि त्याला सुद्धा 585 कोटी रुपये या ठिकाणी MMRDच्या माध्यमातून त्या ठिकाणी निधी प्राप्त झालेला आहे। तिसरा महत्त्वाचं जे आहे, आपल्याकडे ज्यांच्या गाडी आहेत गाड्यामध्ये आपण बसून त्या ठिकाणी या बहाडोली ते आपण दैसर मार्गे जातो, त्या ठिकाणी MGPचं आपलं त्या ठिकाणी पाईपलाईन आहे, वसई विरार महानगरपालिकेला त्याचा पाणी पुरवठा होतो आहे। त्या पाईपलाईनवरनं म्हणजे एकेरी रस्ता आहे आणि त्या एकेरी रस्ता जात असताना कधी सिग्नल जर बिघाड झाला तर अर्धा पाऊण तास त्या ठिकाणी आपल्याला वाट बघावी लागते आणि म्हणून त्या ठिकाणी बहाडोली ते दैसरला 128 कोटीच्या वैतरणा नदीवरती आपण त्या ठिकाणी ब्रिज मंजूर केलेला आहे। आणि म्हणून मित्रांनो आता दुसरं महत्त्वाचं जे काम राहिलेलं आहे की नवापूर ते उस्सेडी इथला जो ब्रिज आहे त्याला 90 कोटी रुपये त्या ठिकाणी खर्च अपेक्षित आहे। आपण तारापूर अणुशक्ती केंद्राकडनं त्या ठिकाणी आपण 21 कोटीचा CSR फंड आपल्याला त्या ठिकाणी आपण प्रयत्न करतो ते द्यायला तयार आहे। बाकीचा निधी जो आहे तो आपण MMRDच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला मिळेल आणि मला आशा आहे त्या ठिकाणी सुद्धा तो ब्रिज झाल्यानंतर
विरारवरनं सफाळ्याला पोचायला 15 ते 20 मिनिटं लागतील आणि सफाळ्यावरनं पालघरला पोचायला 20 मिनिटं आणि पालघरवरनं आपलं याच्या सातपाटी मार्गे डहाणूला पोचायला जवळजवळ 35 ते 40 मिनिटं त्या ठिकाणी लागेल. आणि म्हणून या ठिकाणी इंधनाची बचत, त्याचप्रमाणे त्या ठिकाणी होणारा वेळेचा अपव्यय जो आहे, हा अपव्यय त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी वाचवता येईल. आणि म्हणून मित्रांनो, या ठिकाणी आपण विचार करा की या ठिकाणी एक उमेदवार म्हणून माझ्या या ठिकाणी आपण काम करणारा उमेदवार पाहिजे की शोबाजी करणारा पाहिजे? काम करणारा आमदार पाहिजे की शोबाजी करणारा पाहिजे? जरा खालून आवाज येऊ द्या. काम करणारा आमदार पाहिजे की शोगिरी करणारा पाहिजे? आणि म्हणून या ठिकाणी उभाटाचा जो उमेदवार आहे आनंदभाई, उमेदवाराच्या उमेदवाराने मी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो, या तालुक्याचा जर विकास करायचा असेल तर या ठिकाणी ते जिल्हा परिषदेचे सदस्य होते, पण जिल्हा परिषदेचे सदस्य होण्यासाठी आमचे विकास मडवी या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं म्हणजे त्या ठिकाणी त्या उमेदवाराला सुद्धा आनंदभाई, मी त्याला मोठं करण्याचं काम मीच केलं. एक रोपटं होतं, ते रोपटं मी मोठं करण्याचं मीच काम केलं. एक छोटं झाड होतं, ते झाड सुद्धा मी मोठं करण्याचा प्रयत्न केला. परंतु मी त्याला सांगितलं, अरे म्हटलं मित्रा, तुझं वय आता 32 वर्ष आहे, अजून तुला खूप संधी आहे, तुला या ठिकाणी स्वतःच्या कॅरियरसाठी तुला प्रचंड म्हणजे आपला वेळ आहे. गाडीत बसून निघाले आहेत मुख्यमंत्री साहेब, गाडीत बसून आता हेलिपॅडवरनं निघालेले आहेत. जे बाहेर बसलेले आहेत त्यांनी कृपा करून या ठिकाणी यावं. आणि म्हणून त्यांना सांगितलं की तुझं वय अजून भरपूर आहे, तुला संधी चांगली आहे, परंतु तू असं म्हणतो ना की कधी कधी लालच का फल बुरा होता है, प्रत्येकाला निवडणूक लढायचा अधिकार आहे. हे जरी खरं असलं पण त्यांनी आपण केलेली जी उपकार आहे त्या उपकाराची त्या ठिकाणी त्यांनी जाणीव ठेवायला पाहिजे होती. परंतु या ठिकाणी स्टेजवर बसलेले सगळे कार्यकर्ते, त्याचप्रमाणे समोर बसलेले भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, शिवसेनेचे कार्यकर्ते, RPIचे कार्यकर्ते, त्याचप्रमाणे राष्ट्रवादीचे अजितदादाच्या गटाचे कार्यकर्ते या ठिकाणी अत्यंत समर्पक आहे, समर्थ आहे. आणि म्हणून मला आशा आहे की निश्चितच या ठिकाणी पालघरच्या या पालघरच्या या आमदारकीवरती या ठिकाणी विधानसभेवरती महायुतीचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही. नक्की ना? सगळे साथ द्याल ना? विश्वास ठेवू ना? मग उद्यापासून भारतीय जनता पक्ष, RPI आणि अजितदादा गट आणि शिवसेनेचे कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी संयुक्तिकपणे आपला आपला मतदारसंघ आपल्याला सांभाळायचा आहे. उद्यापासून सुरुवात कराल ना? या ठिकाणी संयुक्तपणे जर समजा आपण प्रचार केला, माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे, A, B आणि C. A म्हणजे आपला कार्यकर्ता पक्का आपला मतदार असेल, B म्हणजे त्या ठिकाणी आपला याच्या बॉर्डरवर असेल तर त्याला B+ कशा पद्धतीने करता येईल यासाठी आपल्याला प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि C म्हणजे आपला विरोधी मतदार आहे, त्या विरोधी मतदाराची सुद्धा त्या ठिकाणी त्याने जास्त जोरात प्रचार करू नये. आणि म्हणून त्या ठिकाणी सुद्धा त्याचे मन परिवर्तन कशा पद्धतीने करता येईल यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. मित्रांनो, या ठिकाणी मी सगळ्या मतदारांना मी सांगू इच्छितो की या ठिकाणी आमदार झाल्यानंतर या ठिकाणी माझी काम करायची पद्धत वेगळी आहे. मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे मी या जातीच्या पलीकडे जाऊन या ठिकाणी मी काम करण्याचा मी प्रयत्न करतो आहे, कुठल्या समाजाच्या पलीकडे जाऊन या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि कुठल्याही म्हणजे पक्षभेद न करता सगळ्यांना बरोबर घेऊन या ठिकाणी जाण्याचं मी काम करतो आहे. मी आपल्याला आश्वासित करू इच्छितो की या विभागाचा आमदार म्हणून, लोकप्रतिनिधी म्हणून या ठिकाणी कुठल्याही प्रकारे महायुतीच्या कुठल्याही पदाधिकाऱ्याला माझ्याकडनं त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे एक चुकीच्या पद्धतीने आणि भेदाभेद न करता
या पद्धती या ठिकाणी अत्यंत निपक्षपातीपणे या ठिकाणी मी काम करण्याचा मी प्रयत्न करेन। शेवटी माझी बघा कर्म सॉरी जन्मभूमी कुठली असली तरी माझी कर्मभूमी ही पालघर जिल्हा आहे आणि म्हणून पालघर जिल्ह्याच्या विकासासाठी जे जे करता येईल ते या ठिकाणी मी करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आजही करेन, उद्याही करेन आणि परवाही करेन। फक्त माझी आपल्याला कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपण कोणालाही कमी लेखू नका। समोरच्याला कधीही कमी लेखायचं नसतं। आपण कमजोर आहोत अशा पद्धतीने जर मनात ठेवून जर काम केलं तर मला वाटतं आपला विजय हा निश्चित 100% त्या ठिकाणी होईल। आणि म्हणून सगळ्यांनी तन मन धन या ठिकाणी प्रयत्न करून या ठिकाणी ही आपल्याला पालघरची विधानसभेची जी निवडणूक आहे ही निवडणूक या ठिकाणी आपल्याला लढायची आहे। आणि म्हणून माझं आपला या ठिकाणी महायुतीचा उमेदवार म्हणून या ठिकाणी या राजेंद्र गावित या नावाच्या पुढे धनुष्यबाण हे चिन्ह राहणार आहे। आणि हा धनुष्यबाण या ठिकाणी एकलव्याचा धनुष्यबाण आहे आणि म्हणून या धनुष्यबाणाच्या मागे वेगळा इतिहास आहे। आणि म्हणून या ठिकाणी आदिवासी बांधव सुद्धा वाघाची शिकार करतात, आदिवासी बांधव त्या ठिकाणी जंगलामध्ये शिकार करतात आणि तीर कामठाचा त्या ठिकाणी वापर करतात। आणि म्हणून हा जो तीर कामठा आहे हा या ठिकाणी आदिवासींच्या या ठिकाणी एक आश्वासक अशा प्रकारचा एक काय म्हणतो आपण त्याला एक त्याच्याविषयी एक वेगळी प्रतिमा आहे। आणि तीर कामठाच्या माध्यमातून हा आदिवासी बांधव लढणारा आहे, रणणारा नाही तर तो लढणारा आहे। आणि म्हणून या ठिकाणी तीर कामठाला अवास्तव अशा प्रकारचं त्या ठिकाणी महत्व आहे। मी जाता जाता मी एवढं सांगेन की या ठिकाणी पालघर शहरासाठी, पालघर जिल्ह्यासाठी, पालघर बोईसर महानगरपालिकाच्या यासाठी मुख्यमंत्र्यांकडे मी ऑलरेडी त्या ठिकाणी प्रस्ताव दिलेला आहे। त्याचप्रमाणे पालघर शहरामध्ये या ठिकाणी अंडरग्राउंड त्या वीज व बंदिस्त गटार या पालघर शहरासाठी पुढच्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये निश्चित करण्याचा त्या ठिकाणी माझा प्रामाणिकपणे प्रयत्न राहील। आणि MMRDचा विस्तार हा डहाणूपर्यंत करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना त्या ठिकाणी विनंती करण्यात येईल। पालघर बोईसर वाढते नागरीकरण करिता वाढती लोकसेवा तसेच स्वतंत्र पाणी पुरवठा योजना पालघर आणि बोईसरसाठी या ठिकाणी करण्यासाठी निश्चितच त्या ठिकाणी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेल। त्याचप्रमाणे पालघर, मोनोर, विक्रमगड आणि जव्हार हा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदीकरण व आवश्यक ठिकाणी टनल बोगदे करण्यासाठी त्या ठिकाणी निश्चितच त्या ठिकाणी आपण प्रयत्न करू। समुद्र किनाऱ्यावर लक्षात घेता त्या ठिकाणी मच्छीमार बांधवांसाठी पर्यटनाचा दर्जा त्या ठिकाणी त्याला मिळावा आणि पर्यटनाचा दर्जा मिळाल्यानंतर या ठिकाणी मच्छीमार बांधव सुद्धा मोठ्या संख्येने आलेले आहेत। तुमच्या घराखालच्या ज्या जमिनी आहेत ह्या जमिनी त्या ठिकाणी तुमच्या नावाने करण्यासाठी ऑलरेडी शासनाने निर्णय घेतलेला आहे आणि त्यानंतर आता फक्त जिल्हाधिकाऱ्याला मार्फत सीमांकन करायचे बाकी आहे। त्यामुळे या ठिकाणी आपला नायगाव कोलीवाड्यापासून तर जाई बोर्डीपर्यंत मच्छीमार बांधव असतील किंवा अन्य कुठलाही समाज असेल समुद्र किनाऱ्यालगत आजूबाजूच्या ज्या घरं आहेत ती घरं कोणीही सरकार कुठलं म्हणजे कुणीही तहसीलदार असो किंवा कलेक्टर असो त्या ठिकाणी तुम्हाला नोटीस देऊ शकणार नाही। आणि जोपर्यंत या ठिकाणी राजेंद्र गावित लोकप्रतिनिधीमधून काम करतोय तोपर्यंत एकाही मच्छीमाराचं घर त्या ठिकाणी उद्ध्वस्त होणार नाही याची या ठिकाणी मी ग्वाही देतो। आणि त्याचे लवकरच सीमांकन केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी घरपट्टी आणि सातबारा जो आहे तो सातबारा या ठिकाणी तुम्हाला 100% त्या ठिकाणी या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये करून द्यायची जबाबदारी राजेंद्र गावित साहेबांची असणार आहे। आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी डाय मेकर जे बांधव आहे जे डाय मेकर हा चिंचणी आणि आजूबाजूचा परिसर धाकटी डहाणू आहे या भागामध्ये जे डाय मेकर आहे या डाय मेकरांना या ठिकाणी केंद्र सरकारच्या माध्यमातून सूक्ष्म लघु मंत्रालय जे आहे नारायण राणे साहेब त्यावेळेस सूक्ष्म लघु मंत्री होते आणि त्यांच्याशी आम्ही संपर्क साधला होता आणि याला सुद्धा लघु
या ठिकाणी डाय मेकर व्यावसायिकांना लघु उद्योगाच्या दर्जासाठी देण्यासाठी लवकरच त्या ठिकाणी त्याला अंतिम स्वरूप आपण त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतो। दुसरं सगळ्यात महत्त्वाचं, या पालघर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी रांचीला, झारखंडमध्ये रांची या ठिकाणी एक आदिवासी बांधवांसाठी एक स्वतंत्र युनिव्हर्सिटी आहे आणि म्हणून KG to PG आणि PG to पोस्ट ग्रॅज्युएट अशा प्रकारची ITI या पालघर जिल्ह्यामध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी करण्याच्या पुढच्या 5 वर्षामध्ये माझा हा संकल्प राहणार आहे। त्याचप्रमाणे आदिवासी बांधवांसाठी सिडकोकडे आम्ही त्या ठिकाणी 5 एकरची जागा मागणी केलेली आहे। 5 एकर जागा आदिवासी भवन आणि दलित बांधवांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन या ठिकाणी या पालघर त्या ठिकाणी निश्चित करण्याचा प्रयत्न करू। ताडीमाडी विक्रीचे जे परवाने आहे ते या ठिकाणी ताडीमाडी जो भंडारी समाज आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ताडीमाडी विक्रेते म्हणून फक्त 3 सोसायट्या या पालघर जिल्ह्यामध्ये आणि म्हणून त्यांच्या सुद्धा त्या ठिकाणी त्यांच्या GSTच्या संदर्भातला प्रश्न आहे आणि म्हणून त्याच्या परवान्याच्या संदर्भामध्ये काही टेक्निकली बाबी आहेत। त्या टेक्निकली बाबी त्या ठिकाणी क्लिअर करण्याच्या नंतर निश्चितच प्रयत्न करू। पालघर या ठिकाणी वसई विरार आणि डहाणूपर्यंतच्या लोकांना आपल्याला मुंबईला जावं लागतं आहे। काही वापीपासून गुजरातमधल्या लोकांना सुद्धा बाहेर देशात जाण्यासाठी त्या ठिकाणी आपलं विमानाचा प्रवास करावा लागतो आणि म्हणून पालघर येथे या ठिकाणी आपला कृषी विभागाची जमीन आहे त्या ठिकाणी आपण एअरपोर्टसाठी सुद्धा त्या ठिकाणी आपण मागणी करणार आहोत। केळवे बीच, सिरगाव, माहीम बीच, चिंचणी बीच, डहाणू बीच, बोर्डी बीच ह्यापर्यंत या स्थळांना अवर्ग पर्यटनाचा दर्जा देण्यासाठी 100% मी त्या ठिकाणी प्रयत्न करेन। कारण पालघर हे पर्यटन स्थळ, जव्हार सुद्धा पर्यटनाचं स्थळ आहे, महालक्ष्मी देवीचं टेम्पल आहे, त्याचप्रमाणे आपलं जीवदानी देवीचं टेम्पल आहे, त्याचप्रमाणे शीतला देवीचं टेम्पल आहे आणि म्हणून अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणे सप्तशृंगी देवीचं टेम्पल आहे आणि म्हणून अशा ठिकाणी हे अनेक हजारो पर्यटक मुंबईवरनं या पालघरमध्ये येत आहेत आणि म्हणून केळव्या बीचच्या साठी सुद्धा आपल्याला कल्पना असेल की राज्यमंत्री असताना आपण जवळजवळ 5.5 कोटी रुपये त्या ठिकाणी त्यांना निधी प्राप्त केलेला आहे आणि या ठिकाणी निश्चितच आदिवासी कला संस्कृती तसं YouTube कलाकारांना मुंबई चित्रपट उद्योग सृष्टीमध्ये त्या ठिकाणी त्यांना स्थान देण्यासाठी निश्चितच प्रयत्न करू। मुख्यमंत्री महोदय या ठिकाणी पोहोचलेले आहेत। आपण सगळ्यांनी त्यांच्या आल्यानंतर उभे राहून त्यांचे स्वागत करायचे आहे। जे कार्यकर्ते या ठिकाणी लांब उभे आहेत त्यांना सगळ्यांनी कृपा करून आपल्या मंडपमध्ये आपण यावं। या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांना थोडासा उशीर झाला त्यामुळे या ठिकाणी मला भाषणासाठी त्या ठिकाणी जास्त वेळ द्यावा लागला आणि सगळ्या कार्यकर्त्यांना मी मनापासून या ठिकाणी धन्यवाद देऊ। एकनाथ शिंदे साहेब आगे बढ़ो, मुख्यमंत्री साहेब आगे बढ़ो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। महायुतीचा शिंदे साहेब आगे बढ़ो, शिंदे साहेब आगे बढ़ो, फडणवीस साहेब आगे बढ़ो, फडणवीस साहेब आगे बढ़ो, अजीत दादा आगे बढ़ो, अजीत दादा आगे बढ़ो, आठवले साहेब आगे बढ़ो, गावित साहेब आगे बढ़ो। आदरणीय मुख्यमंत्री इथे पोहोचलेले आहेत, आतमध्ये येत आहेत। आपल्याकडे प्रत्येकाकडे कटआउट्स दिलेले आहेत आदरणीय मुख्यमंत्र्यांचे। आतमध्ये आल्यानंतर आपण ते कटआउट दाखवून, चिन्ह दाखवून मुख्यमंत्र्यांचं आपल्याजवळ कटआउट द्यायचं उंच जरा
हे बघ, मी स्पीकरवाल्याला विनंती करतोय, एकनाथ शिंदेचं जे गाणं आहे सर्वांसाठी राब राबतो ते चालू करायचं. तुम्ही चुकीचं गाणं चालू करतायत. स्टार्ट. गाडी आलेली आहे. सर्वांनी घोषणा द्यायची आहे. महायुतीचा विजय. शिंदे साहेब आगे बढो. एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री कमी कशाची न पडणार. 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 शिंदे साहेब वेळेत पोहोचतायत आणि गावित साहेबांचा विजय निश्चित आहे. कारण की 3 तास उशिरा येऊन पण माझ्या सर्व लाडक्या बहिणी लाडके भाऊ शिंदे साहेबांचं स्वागत करण्यासाठी इथे थांबलेले आहेत. ह्याच वरून आपल्याला दिसत आहे की महायुतीचा आणि गावित साहेबांचा विजय निश्चित आहे. महाराष्ट्रात पण महायुतीचा विजय निश्चित आहे. या उन्हातानात 3 तास आपण बसलेलो आहोत न कंटाळता. एकदा आपण सर्व आपल्या लाडक्या बहिणींसाठी जोरदार टाळ्या वाजवूया. 3 तास सर्व लाडक्या बहिणी आपल्या मुख्यमंत्री साहेबांच्या बसलेल्या आहेत. काय रे, शिंदे साहेब पोचलेले आहेत. आपण त्यांच्या गाण्याने स्वागत करू, टाळ्या वाजून स्वागत करू. आवाज मोठा घे. सर्वात प्रथम आपल्या परंपरेप्रमाणे त्यांना ओवाळलं जाईल. सणांसाठी राब राबतो, सागल्या बनून जागतो, संकटात पाय रोवुनी एकटा उभा ठाकतो. सणांसाठी राब राबतो, सागल्या बनून जागतो, संकटात पाय रोवुनी एकटा उभा ठाकतो. शिंदे साहेब पोचलेले आहेत. आपण जोरदार टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करायचं. उभं राहून शिंदे साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. लाडके भाऊ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. शिंदे साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. जोरदार टाळ्या वाजून आपले सर्वांचे लाडके भाऊ आपल्या पालघरला आलेले आहेत. आपण त्यांचं जोरात स्वागत करूया. शिंदे साहेब स्टेजवरती पोचलेले आहोत. आपण त्यांची वाट मागील 3 तासापासून बघत आहोत. साहेबांना विनंती आहे, महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपतींना वंदन करून हार घालून शिवाजी महाराज की जय. लाडक्या बहिणींचा भाऊ कोण? लाडक्या बहिणींचा भाऊ कोण? महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपतींना वंदन करून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद विजय यांचा आशीर्वाद घेऊन इथे आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
शिंदे साहेब पोहोचलेले आहेत. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण असं नसतं व्हावं, असं नसतं व्हावं. जय शिवाजी. मी पुढच्या स्वागताचा साहेब कार्यक्रम हे घेतोय. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख कुंदनजी संखे आणि सर्व शिवसेनेचे पदाधिकारी शिंदे साहेबांचं स्वागत करतील. कुंदनजी मी विनंती करतोय. सत्कार कुंदनजी सर्वांनी मिळून शिंदे साहेबांचा आपल्याला हार आणि आपल्या भागातील हार आणि तुतारी घ्या. भाई हार आणा आणि आपली सर्वांची पारंपरिक तारपा जो आपल्या जिल्ह्याचं प्रतीक आहे. शिंदे साहेबांना कुंदनजी आमच्या सर्व पदाधिकारी आणि हे भरत आहे सर्वजण आहेत. सर्वांना मी विनंती करतो फोटोसाठी थोडं असं करा, साहेबांचा फोटो येणार नाही. हे घ्या तुतारी त्यांना द्या. आपल्या भागाची तारपा साहेबांना भेट दिली जात आहे. साहेब